हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर आर्ट्स। तर सकाळी व्हिडिओ शान्वी शाळेत जाणार होती तर तेव्हापासून स्टार्ट करत आहे। तर शान्वीला मी आज अख्ख्या मुंगाचा चिला करून दिलेला होता, तर त्याची सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। तर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं, अद्रक, लसणाच्या कळ्या, गोडनिंबाचा पाला, सांबार, एक मिरची फिरवून घेणार आहे आणि यात टाकणार आहे अख्खी मूग। नंतर हे पूर्ण फिरून झाल्यानंतर ते एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि नंतर त्यात तिखट, मीठ, हळद टाकून सर्व मिक्स केलं। दोन चिले तयार झाले होते, ते मी डब्यामध्ये पॅक केले आणि तिला हे जॅम लावून ब्रेड दिलेले होते कारण तिला खूप आवडते, तर एखादी वेळेस ते पण दिले। हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर आर्ट्स। तर सकाळी तुम्ही ते सकाळची धावपळ पाहिलेलीच आहे। पटापट मी शान्वीचं सर्व आवरलं आणि तिला शाळेत पाठवलं। ती आता शाळेतून पण आली, तोपर्यंत मी माझे कामं करून घेतले आणि ते मी कपडे लावलेले आहे मशीनमध्ये, लावून घेतले। आणि त्या दिवशी तुम्हाला माहिती आहे यांनी बाजारातून वालाच्या शेंगा ज्या आहे त्या आणल्या होत्या, तर मी म्हटलं त्यांना मला या शेंगा ज्या आहे मला आवडत नाही, तुम्ही चापटवाल्याच्या तेलकट अशा दिसते तशा शेंगा पाहिजे होत्या मला। तर हे बोलले की मला याची भाजी आवडत नाही म्हटलं, तर हे बोलले की मी एक काम करशील, जेव्हा तू हे भाजी करशील तेव्हा मग मला सांगशील, मग मी भाजी करून दाखवीन तुला, मग ते भाजी खाऊन सांगशील की कशी होईल, कशी लागत आहे म्हणून। तर मग आता हे इथे भाजी करत आहे, तुम्हाला दाखवतो बघा। ते भाजी करणं सुरू आहे। सर्वात आधी यांनी ना वालाच्या शेंगा थोड्याशा हे होत्या, कारण त्याला जरड होत्या, त्यामुळे ते उकळून घेतल्या गरम पाण्यामध्ये हळद वगैरे टाकून। बापरे, भाजी तर खूप चवदार बनणार आहे आज, टेस्टी। आणि शेंगदाण्याचं कूट पण घालणार आहे काय आता, शेंगदाण्याचं कूट। तर कुठल्या पद्धतीची भाजी आहे ही? ओ मास्टर शेफ, कुठल्या पद्धतीची भाजी आहे ही? बनवल्यावर खाऊन पाहिले हो का? तर बनवल्यावर नक्कीच या तुम्ही, मोबाईल मधून पटापट घेऊन जा। चॉपर वर असेल ना, कांदा हे केला होता ना, त्याच्यामुळे त्याचा स्मेल जात नाही म्हणून उघडं ठेवलं होतं। प्रॉपर चॉपिंग होत आहे इथे आणि ही टाकली इथे चक्री यामध्ये, आणि यात कांदा एवढा मोठा, ओ माय गॉड, मला म्हणते कांदा एवढा मोठा कांदा टाकते, प्रत्येक ह्याच्यात कांदा टाकते। तरी आता पहिलेपेक्षा ना बराच कांदा खायला लागले, नाही तर लग्न झालं तेव्हा ना कांद्याचा एवढा इश्यू होत होता आमच्याकडे, काही बोलायचं काम नाही। तर आता कांदा ठीक आहे, करा तुम्ही तुमच्या मनाने कशी भाजी करता। तर आज मी तुम्हाला काहीच टोकत नाही, काहीच म्हणत नाही, जळत असली तरी टोकणार नाही, काय हो फोडणी जळत असली तरी टोकणार नाही म्हणलं आज मी तुम्हाला। तुमच्याच मनाने तिखट वगैरे टाकावं लागेल। मॅडम आलेला आहे शाळेतून। मॅडम माहिती नाही काऊन तर मॅडम म्हटलं की हिला असाच राग येतो, जास्त तिला भाव नसेल पाहिजे। हलकीशी स्माइल घेऊन चेहऱ्यावर इथे भाजीला सुरुवात झालेली आहे।
हा गंज जो आहे याच्यात शेंगा उकळल्या होत्या त्यामुळे असं झालेलं आहे. जास्त हे नका करू फ्लेम, कारण की मग नाही का जळून जाईन सर्व. पसारा बघा पसारा. ठीक आहे. आता यात गेलेला आहे कांदा. अरे यार आज तडाखी पास भाजी बनणार आमच्याकडे. काय माहित भांडे फोडफाड करून करते की काय. तर प्लीज आमचे भांडे नका फोडू बा तुम्ही. हा इथे मग यांना लसणाच्या कळ्या पाहिजे होत्या त्यामुळे मग मी लसण निसून दिला थोडासा, 4-5 कळ्या निसून दिल्या. फक्त एवढी हेल्प केली, बाकी सगळी त्यांनीच केलेली आहे भाजी. यात गेलेला आहे आता लसण, अद्रक काढूनच टाकलेला आहे आम्ही. थोडीशी गॅसची फ्लेम मोठी करू शकता तुम्ही. हां बरं ठीक आहे, करा तुमच्या मनाने. अहो यासोबत खिचडी मांडू का? खिचडी छान लागते. खिचडी पोळ्या करून घे, कारण खिचडी खूप सुंदर लागते मला. खिचडी ने पोळ्या. मी म्हटलं तुम्ही नाही म्हणाल बाबा. थँक्यू सो मच. यात गेलेले आहे आता मसाले. तिखट टाकलेला आहे 1 चम्मच, धने पावडर आणि हळद, आणि हा मसाला स्पेशल मसाला आहे हा आमचा. अच्छा काय म्हणते त्याला, सिक्रेट मसाला. आणि मीठ, टोमॅटो टाकला. यात टाकलेले आता टोमॅटो आणि छान मस्त परतून घ्यायचे. आणि यात टाकणार आता मीठ, म्हणजे टोमॅटो छान असे गलगल होणार आणि छान मस्त याचा मसाला तयार होणार. अजून काय जाणार आहे तर भाजीत, आणखी काय जाणार आहे तर भाजीत माहिती नाही. काय शोधत आहे फ्रीज मध्ये तर. दही टाकत आहे भाजीत. ती चटणी आहे दह्याची. आजच्या दिवस आईची भाजी तरी खायला मिळेल. तर यात गेलेला आहे शेंगदाण्याचं कूट. त्याला छान मिक्स करून घेणार आहे. आणि हे पण तेलात द्यायचं का? हे पण तेलात द्यायचं. आता यात जाईल मेन इन्ग्रेडियंट, वालाच्या शेंगा. तर कशी वाटली ही आमची भाजी, आणि प्लीज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि लाईक करा आणि शेअर पण करा तुमच्या नातेवाईकासोबत. झाकण द्यायचं, वाफेवर होते त्याच्यावर झाकण. तर हे गेलेले आहे बाहेर म्हणजे इथेच, कारण त्यांची गाडी येणार आहे. कारण गाडी जाणार आहे ट्रिपवर, त्यामुळे गाडीला आधी सर्व पाहून घेईल, बघून घेईल. कारण मधातच गाडी बंद नको पडायला. बंद तर पडणार नाही, पण जायच्या आधी थोडं पाहून घेतलं ते कामाचं. तर आता ड्रायव्हर गाडी घेऊन येत आहे, तोपर्यंत मी इथलं सर्व आवरवर करून घेते. कारण मला करायच्या पोळ्या आणि त्यासोबत खिचडी. वालाच्या शेंगा असल्या की खिचडी खूप छान लागते. तर आता मी वालाच्या शेंगा आणि खिचडी, वालाच्या शेंगाची यांच्या ह्याची भाजी आणि खिचडी पटापट मी इथे ओटा वगैरे आवरून घेतला. कारण यांनी भाजी केली होती, तर त्या नुसतं एका भाजीमुळे किती पसारा करून ठेवलेला होता.
आणि नंतर मग मी ती खिचडीचा कुकर लावला, कारण खिचडी करायची होती कारण खिचडी खूप छान लागते वालाच्या शेंगाच्या भाजीसोबत. ते कॉम्बिनेशन जरा वेगळंच लागते, खूप वेगळंच नाही, खूप सुंदर टेस्टी लागते. तर ते वालाच्या शेंगाची भाजी, पोळ्या आणि खिचडी केली. यांना आवडत नाही, पण त्या दिवशी माहिती नाही कसं काय त्यांनी हो म्हटलं वालाच्या शेंगाची भाजी आणि खिचडीसाठी. तर खूप छान झाली होती यांची आजची वालाच्या शेंगाची भाजी. तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि करून बघा तुम्हीसुद्धा. मी पहिल्यांदा खाते शेंगदाण्याचं कूट टाकून. आणि इथं माझी पूजा झाली होती. तर हिचं नेहमीचंच असते की मम्मी तू देवपूजा कर, मी तुळशीची पूजा करते. तर मग ही तुळशीची पूजा करत आहे आणि ते आम्ही जेवायला घेतलं होतं. छान मस्त इथे खिचडी आणि घोळाना आणि काय म्हणते त्याला वाल्या शेंगाची भाजी, पोळी, खूप छान टेस्टी जेवण झालेलं होतं. तर आम्ही जेवून घेतो. तर इथे झालेली आहे आमची थाळी तयार आणि माझ्या आहोंनी केलेली आहे वाल्या शेंगाची भाजी. तर खाऊन सांगते तुम्हाला कशी झाली तर. आणि पोळी, खिचडी आणि हे घोळाना, हे तुमचं ताट आहे. चल नेहमी तू विचारते मला, आज तू सांग की भाजी कशी झाली तर. बरं, तुम्ही सांगते भाजी कशी झाली तर. छान झाली, मस्त झाली भाजी, छान लागते हो शेंगदाण्याचं कूट टाकून. भाजी तर खूप टेस्टी झालेली आहे. तर चला आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो. तोवर तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट्स करून नक्कीच सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही. बाय बाय.